अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या खर्ग बेटावरती थेट ताबा मिळवण्याचे संकेत दिले. यामुळे जागतिक राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. इराणच्या एकूण तेल निर्यातीपैकी तब्बल 90% व्यापार खर्ग बेटांवरनं होतो. हे क्षेत्र ताब्यात घेऊन इराणची आर्थिक नाडी आवळण्याचा ट्रम्प यांचा मनसुबा आहे. अमेरिकेच्या या संकेतामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर कडाडलेत. इराणनेही याला युद्धाची घोषणा मानून जशास तसं उत्तर देण्याचा इशारा दिलाय. इराणच्या भूमीवर सैन्य उतरवण्याचं आणखीन एक कारण इराणमधील युरेनियमचा साठा ताब्यात घेणं. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी त्यासाठी तयारी सुरू केल्याचं वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलनंही दिलंय. इराणकडे जवळपास 450 किलो युरेनियम आहे. मात्र अमेरिकेला कोणत्याही स्थितीत इराणच्या हाती अणुबॉम्ब येऊ द्यायचा नाहीये. त्यामुळे इराणचं युरेनियम हस्तगत करण्याचा अमेरिकेचा इरादा आहे. अमेरिकेनं इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे ख्रिस्ती धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांनी अत्यंत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. या युद्धाच्या निर्णयामुळे ट्रम्प यांचे हात रक्तानं माखलेत, अशा शब्दात पोप यांनी ट्रम्प यांच्या भूमिकेचा विरोध केलाय. काही दिवसांपूर्वी ट्रम्प यांनी अमेरिकेतील ओव्हल ऑफिसमध्ये एक विशेष प्रार्थना सभा आयोजित करत या युद्धाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोप यांनी या युद्धाला आपला पाठिंबा नसल्याचं स्पष्टपणे जाहीर केलंय. जे लोक युद्ध घडवून आणतात त्यांची प्रार्थना देव कधीच ऐकत नाही, अशी चपरा पोप यांनी लगावली आहे. त्याचबरोबर त्यांनी शांततेचं आवाहन केलंय. इराणच्या वीज प्रकल्पावरती अमेरिका इस्रायलने हल्ला केला. हल्ल्यानंतर इराणच्या राजधानीत वीज पुरवठा काही काळ खंडित झाला होता. हल्ल्यानंतर तेहरान, करज आणि अल्बोर्ज प्रांतामध्ये वीज पुरवठा काही काळ खंडित झाल्याचं कळतंय आणि यानंतर तेहरान आणि करजमधील बहुतांश भागातील वीज पुरवठा पूर्ववतही झालाय. इराणवरच्या हल्ल्यांबाबत इस्रायलचा मोठा दावा आहे. गेल्या 2 दिवसात इराणमधील तब्बल 40 शस्त्र उत्पादन आणि संशोधन केंद्राला लक्ष्य करण्यात आल्याचं इस्रायली लष्कराने सांगितलंय. यात तेहरानमधील अतिरिक्त शस्त्रनिर्मिती केंद्रांवरही हवाई हल्ले करण्यात आले. विशेष म्हणजे इराणच्या बॅलिस्टिक मिसाईल उत्पादन आणि साठवण सुविधा, ड्रोन निर्मिती युनिट्स आणि एअर डिफेन्स सिस्टीम्सना लक्ष्य करण्यात आल्याचं इस्रायलने स्पष्ट केलंय. इराणची लष्करी क्षमता कमकुवत करण्यासाठी हे हल्ले केल्याचा दावा करण्यात आलाय. इराणने UAEतल्या दुबईवरती पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला केला. दुबईवरती फ्लेअर बॉम्बच्या साह्याने क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आलाय. UAEने वेळीच हवाई सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित केली, त्यामुळे हे हल्ले रोखण्यात आले. UAEच्या यंत्रणेनं इराणचं एकही क्षेपणास्त्र जमिनीपर्यंत पोहोचू दिलं नाही. इराणमधल्या मशहद विमानतळावरती उभी असलेली 2 विमानं इस्रायलने नष्ट केली. ही विमानं इराणच्या महान एअरलाईन्सची होती. इस्रायलच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सायरन वाजला आणि त्यामुळे गोंधळ झाला. जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याच्या सायरनच्या आवाजादरम्यान इस्रायली अर्थसंकल्पावरचं अधिवेशन स्थगित झाल्याचं कळण्यात आलं आणि त्यावेळी इस्रायली संसद सरकारच्या अर्थसंकल्पावरती जिथे चर्चा सुरू होती ते स्थान. तथापि नंतर संसदेचं अधिवेशन पुन्हा सुरू झालं. तिथे बेंजामिन नेतन्याहू यांनी अर्थसंकल्प मंजूरही केला. आखाती देशातल्या वाढत्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील आंबेगाव तालुक्यामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये नागरिक, युवक, शेतकरी, कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ट्रम्प मुर्दाबाद, युद्धबंदी झालीच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलनकर्त्यांनी ट्रम्प यांच्या प्रतिमेला जोडे मारत संताप व्यक्त केला आणि पुतळ्याचं दहन केलं. युद्धामुळे वाढलेल्या इंधन दरांचा आणि महागाईचा फटका बसत असल्याचा आरोपही करण्यात आला. इराण युद्धामुळे हवाई वाहतूक सध्या महागली आहे. त्यात 1 एप्रिलपासून हवाई वाहतुकीचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. एव्हिएशन मंत्री राममोहन नायडू यांनी दिलेल्या माहितीनुसार एअर टर्बाईन फ्युएलच्या किमती दर महिन्याच्या पहिल्या दिवशी निर्धारित होतात. त्यामुळे 1 एप्रिलला पुन्हा इंधन दरवाढ झाल्यास हवाई वाहतूक महागेल. आखाती देशातल्या युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये मोठी वाढ सुरूच आहे. कच्च्या तेलाच्या प्रति बॅरलची किंमत $115वरती पोहोचली आहे. एका महिन्यामध्ये $70वरनं $115वरती किंमत पोहोचली आणि एका दिवसातच तेलाच्या किमतीत 2.5% वाढ झाली आहे. मंत्री मंगलप्रभात लोधा यांनी मलबार हिलमधल्या 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर्स उपलब्ध करून देण्याची विनंती सरकारकडे केली होती. लोढांनी तसं पत्र सरकारला लिहिलं होतं. या पत्रावरनं वादंग निर्माण झालाय आणि याविरोधात गिरगावामध्ये विविध संघटनांनी आंदोलनही केलंय.
तर आज मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या विरोधात मनसेने आंदोलन करत लोढांविरोधात तक्रार दाखल केली. लोढा संपूर्ण राज्याचे मंत्री असताना फक्त एका धर्मासाठी अशी मागणी कशी करू शकतात असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला होता. विरोधकांच्या टीकेला लोढा यांनी उत्तर दिलंय. लोक मदत मागायला आले, त्यांना गॅस सिलेंडर मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केला, तर काय चुकलं असं लोढा म्हणाले. तर मुख्यमंत्र्यांनी मंगलप्रभात लोढांवरती कारवाई करावी असं अनिल परब म्हणाले. हे महाराष्ट्राचे मंत्री आहेत. महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाला गॅस मिळणं किंवा इंधन मिळणं ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु एका विशिष्ट समाजासाठी ते पत्र लिहित आहेत याचा अर्थ अफवा ते पसरवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे. आणि नुसतं एका समाजाचं प्रतिनिधित्व मंत्री करत असतील तर जी शपथ मंत्र्यांनी घेतलेली आहे की मी कुठलाही भेदभाव करणार नाही, मी कुठलंही असं काम करणार नाही की जे फक्त विशिष्ट लोकांनाच लागू होईल, त्यामुळे शपथेचा देखील भंग केलेला आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांचा खरं म्हणजे राजीनामा घेतला पाहिजे. असं आहे की ते राजनीतिक हेतूने राजनीतिक व्यक्ती करताय. ते जे हा गॅसच्या जे विशेष धार्मिक कार्यक्रम असतात त्यांच्याकडे रेग्युलर गॅसचा कोटा नसता. शिर्डीचा भंडारा असेल किंवा मंदिरची प्रतिष्ठा असेल किंवा जैनाची ओली असेल तर त्यावेळी त्याने कुठून गॅस आणावी लागती. यावेळी ते माझ्याकडे आले होता, मी त्यासाठी गॅसचा प्रबंध करून दिला. मंगलप्रभात लोढांनी 16 जैन मंदिरांना प्रत्येकी 5 गॅस सिलेंडर्स उपलब्ध करून देण्याच्या पत्रावरनं सध्या वाद सुरू आहे. त्यावरून मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर टीका केली आहे. आपण युद्धात जात धर्म सोडून एकत्र यायला हवं, पण लोढांना हे कळलं नाही. त्यांची वागणूक मराठी अमराठी जनता लक्षात ठेवेल असं वक्तव्य यशवंत किल्लेदार यांनी केलं. समजा मी एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो तर त्या मतदारसंघामध्ये सर्व जाती धर्माची लोक राहत असतात. परंतु मी एक विशिष्ट धर्माच्या किंवा एक विशिष्ट जातीसाठी जर सिलेंडर द्यावेत अशी विनंती करत असेल एजन्सीला पत्र देऊन ते सुद्धा, तर मला वाटतं की तुम्ही स्वतःच्या मतदारसंघामध्ये जातीनिहाय राजकारण करता आणि स्वतःच्या विशिष्ट जातीसाठी तुम्ही स्वतःच्या जातीसाठी स्वतःचं एफर्ट्स वापरता किंवा आपले वजन वापरता. मग इतर जी लोकं आहेत, मराठी असेल की नुसतं मराठी न अमराठी अन्य जाती धर्माची लोक आहेत, यांच्यासाठी का नाही बरं तुम्ही पत्र दिलीत? का नाही तुम्हाला द्यावीशी वाटली? तर हे जे लोढा साहेबांचं नेहमीचं राजकारण आहे, फक्त जैन करत बसतात, हे काही योग्य नाही आहे. एक मंत्री सिलेंडरसाठी पत्र लिहित असेल तर तुटवडा असल्याचं सरकारने मान्य करावं असं विधान खासदार सुप्रिया सुळेंनी केलंय. तर कम्युनिटी किचन संदर्भात निर्माण झालेला असून मागेल त्याला पुरवठा दिला जात असल्याचं स्पष्टीकरण अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिलंय. अमित शहाजी आणि राजनाथ सिंगजींनी ऑल पार्टी मीटिंग बोलवली. त्याच्यात आम्ही सहकार्याचीच भूमिका मांडली की जर देश अडचणीत असेल तर आमचे सगळे राजकीय मतभेद बाजूला ठेवून आणि सरकारला आम्ही सहकार्य करायला तयार आहोत. पण सहकार करायचा असेल सरकारला तर सरकारने पारदर्शकपणे मान्य तर केलं पाहिजे. प्रॉब्लेम आहे. आणि आज या लोढाजींनी जे पत्र लिहिलं आहे त्याच्यातून हे स्पष्ट होत आहे. मी लोढाजींचे जाहीर आभार मानते की माननीय लोढाजींनी सामान्य माणसाचा प्रश्न हा ऐरणीवर आणला आणि लोकांच्या पुढे मांडला. याबद्दल मी विनम्रपणे लोढाजींचे आभार मानते. तुमच्याकडे काय जर कम्युनिटी किचन असेल तर तुम्हाला पण मी देतो ना. दबाव वगैरे काही कारण नाही. त्यांचा उद्यापर्यंत काही कार्यक्रम आहे, त्यांचं ते कम्युनिटी किचन आहे, त्यांनी अर्ज दिला, आम्ही ताबडतोब दिलो. आणखीन कोणाला पाहिजे असेल कम्युनिटी किचनमध्ये काय तर भारत सरकारने सांगितलं की द्या म्हणून त्यांना, ते कमर्शियल रेटने द्या म्हणून त्यांची ऑर्डर्स आहे. राज्यात एलपीजीचा मुबलक साठा असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली आहे. मात्र पाईपलाईन गॅससाठी 3 महिन्यात अर्ज न केल्यास एलपीजी बंद होणार असं भुजबळांनी स्पष्ट केलंय. तिची घबराट जी आहे, याने 3 आणले मग मी पण 2 आणले पाहिजेत, मी पण 3 आणले पाहिजेत. माझी विनंती आहे की LPG भरपूर आपल्याकडे आहे. उगीच
मोठमोठ्या लाईन लावण्याची काही गरज नाही आहे. आणि LPG विक्रेते किंवा जे पुरवठादार आहेत त्यांनी सुद्धा जास्तीत जास्त लवकर ज्यांचा क्रमांक नियमाप्रमाणे आहे त्यांना त्यांच्या घरी नेऊन ते सिलेंडर्स जे आहेत अदा करावेत, देण्यात यावे. आणि त्याबद्दल कोणी अफवा पसरवू नये अशी माझी विनंती आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड 10,45,252 त्यांचे कस्टमर्स आहेत. असे कमी जास्त कस्टमर्स आहेत आणि याच्यात सगळ्या कंपन्या आहेत. तुमच्या त्या शहरामध्ये किंवा भागामध्ये PNGचं काम करणारी जी कंपनी असेल तिच्याकडे ताबडतोब तो अर्ज अग्रेसित करा. 3 महिन्यामध्ये या सगळ्या ठिकाणी जर पाईपलाईनचं काम नाही झालं समजा, पण तुम्ही अर्ज केलेला आहे, तर तुमचं LPG बंद होणार नाही, कारण तुमचा हेतू घेण्याचा आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.